हरिओम. सुरुवात करू. तो बैठक स्थिती. पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा साधी मांडी. दोन्ही हात गुडघ्यांवर द्रोण मुद्रेत. पाठ सरळ, मान मध्यभागी, खांदे कोपरे शिथिल, अनुवटी जमिनीला समांतर आणि डोळे अलगद मिटलेले. लक्ष आपल्या श्वासाकडे. आंतरिक सजगता, इनर अवेअरनेस. पुढील 1 तास हा स्वतःसाठी, स्वतःच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी. करूया श्वसन मार्ग शुद्धी. कपालभाती 20 ते 25 आवर्तन. ऍक्टिव्ह एक्झलेशन, पॅसिव्ह इन्हेलेशन. आणि यासाठी आहे तो श्वास सोडूया. एक सहज श्वास भरून घेऊया. तोही श्वास अर्धवट सोडताना पोटाला आतमध्ये हलकासा झटका. कपालभातीला सुरुवात. 20 ते 25 आवर्तन. नाक सोंगलं असेल, सर्दी झाली असेल तर ही कृती करणं टाळावं. अवकाश कृती थांबवायची. मोकळा झालेल्या श्वासाची जाणीव. दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा. 3 मध्यम पट्टीतले ओमचे उच्चार सलग एका लागोपाठ एक. आपल्या बंद डोळ्यांसमोर ओमची प्रतिमा पाहण्याचा प्रयत्न. अ, उम आणि चंद्रबिंदी असा 3.5 मात्रांचा बनलेला ओम. अव्यक्त परमेश्वराचं व्यक्त स्वरूप ओम. निर्गुण निराकार ओम आपण आपल्या बंद डोळ्यांसमोर गुरुमध्यामध्ये पाहण्याचा प्रयत्न करीत आहोत. आणि या ओमला स्मरण. ओमचे मध्यम पट्टीतले उच्चार. सुरुवात पहिल्या उच्चारापासून. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. हा श्वास सोडताना उच्चार ओ. ओंकाराची प्रार्थना. दोन्ही हात जोडून घेऊया आणि सुरुवात. ओंकारं बिंदु संयुक्तं नित्यं ध्यायन्ति योगिनः कामदं मोक्षदं चैव ओंकाराय नमः. नमन मुद्रा. जोडलेले हात श्वास घेत डोक्याच्या दिशेने वर नेऊया. श्वास सोडत आपापल्या क्षमतेने कमरेतनं पुढे झुकूया. जोडलेले हात आणि कपाळ जमिनीवर. आपल्या साधनेची आणि दिवसाची सुरुवात ओमच्या आशीर्वादाने. श्वास घेत घेत कमरेतनं सरळ. श्वास सोडत दोन्ही हात खाली. हस्तमंथन. नेत्रस्पर्श. अलगद डोळे उघडून एक दृष्टी ओमकडे. हरिओम. शुभ सकाळ. आज आपण सुरुवात स्टँडिंग पासून करणार आहोत. त्यासाठी उठून उभं राहायचं. आजची सुरुवात स्टँडिंग आहे. दंड स्थितीमध्ये विश्रांती घेऊया. करणार आहोत इंजिन दौड. ज्यांना हाय ब्लड प्रेशरचा त्रास आहे, हृदयविकाराचा त्रास आहे, त्यांनी ही कृती करणं टाळायचं आहे. यासाठी दोन्ही पाय जोडलेले आहेत, हात शरीराच्या जवळ. दोन्ही हात समोर घ्या आणि अंगठा आतमध्ये घेऊन 4 बोटं त्याच्यावर ठेवून घट्ट मूठ वळून घ्यायची. बरोबर. आणि आता दोन्ही हात फोल्ड करा. हाताची कोपरे शरीराच्या जवळ येऊ दे. आणि आता
उजवा हात पुढे घ्यायचा, डावा पाय मागे, आणि मग डावा हात पुढे उजवा पाय मागे. अशा प्रकारे आपल्याला इंजिन दौड करायची. थोडीशी आपल्याला गती मेंटेन करायची. ठीक आहे, सुरुवात करूया. 1 2 3 4 5. उजवा हात पुढे डावा पाय मागे, मग डावा हात पुढे उजवा पाय मागे. बरोबर, छान. आणि आता एकदा आपण या स्थितीमध्ये स्थिर झालो की थोडस उडी मारायला सुरुवात करायची. जरा गती वाढवायची थोडीशी. हाय ब्लड प्रेशर वाल्यांनी गती वाढवू नका, त्यांनी अगदी स्लो करायला हरकत नाही. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. बरोबर. थोडस पाच आपल्या टाचा सीटला लागू देत. बरोबर. थांबायचं आहे. सावकाश हळूहळू स्पीड कमी कमी करत या. हळूहळू स्पीड कमी करायचं. थांबायचंय. श्वासाची गती वाढली असेल. पायामध्ये अंतर घ्या. दोन्ही हात आपल्या गुडघ्यांच्या इथे ठेवा. नाकाने श्वास घ्या, तोंडाने संपूर्ण श्वास सोडा. पुंकर मारल्याप्रमाणे सोडायचा आहे. ही पुंकर आपल्या पावलापर्यंत जाईल एवढा जोरात श्वास घेऊन तो तोडायचा आहे. बरोबर. विश्रांती. थोडस बॉडी वॉर्म अप. आणि आता आपण करणार आहोत टॅपिंग. पूर्णपणे आपल्या शरीराला आपल्याला टॅपिंग करायचंय, आपलं ब्लड सर्क्युलेशन व्यवस्थित होण्यासाठी. तर सुरुवात आपण पावलापासून करायची. बघा, एक दाखवते. पावलापासून सुरुवात करायची. हळूहळू आपल्याला पूर्णपणे आपल्या बॉडीला टॅपिंग करायचं. म्हणजे आपल्याला जिथे जिथे आपले हात जातील, आपल्या मांड्या, सीटचा भाग, कमरेचा भाग, असं पूर्ण पूर्ण टॅपिंग करत यायचं. ठीक आहे, सुरुवात पायापासून करायची. थोडस पायांमध्ये अंतर घ्या. आणि आता सुरुवात करूया पावलापासून. आपले पावलं आधी टॅपिंग करून घ्यायचे. अँकल जॉईंट्स, मागचा भाग, पोटरीचा भाग, सगळीकडे आपल्याला हलक्या हलक्या हाताने टॅपिंग करायचं. बरोबर. जेवढं आपल्याला आपले हात जिथे जिथे पोचतील तिथे तिथे आपल्याला असं टॅपिंग करायचं. पूर्णपणे चेहऱ्याचा भाग, टाळूचा भाग, कान. बरोबर. सुरुवात जी आपण खालून केली होती त्याचप्रमाणे आपल्याला हळूहळू खाली बघत जायचं. सावकाश वरती या आणि विश्रांती. दोन्ही पायांमध्ये थोडस अंतर ठेवा. दोन्ही खांदे जे आहेत हे एकदम लूज, सैल सर सोडायचे. दोन्ही हात जमिनीच्या दिशेने सैल सर सोडा. दोन्ही पायांमध्ये थोडस अंतर, नजर समोर, पाठीचा कणा सर. आणि आता हालचाल फक्त आपल्या मानेच्या भागामध्ये होईल. श्वास घेत आपल्याला एकदा उजवीकडे बघायचंय. श्वास सोडत डावीकडे. हालचाल फक्त मानेमध्ये, दोन्ही हात एकदम लूज सोडलेले आहेत. श्वास घेत उजवीकडे. श्वास सोडत डावीकडे. श्वास घेत उजवीकडे. श्वास सोडत डावीकडे. पुन्हा श्वास घेत मध्यभागी. आहे तो श्वास सोडायचा. श्वास घेत वर. श्वास सोडत खाली. श्वास घेत वर. श्वास सोडत खाली. श्वास घेत वर. श्वास सोडत खाली. मध्यभागी येऊन थांबायचं. श्वास घेत घेत. पुन्हा दोन्ही हात एकदम लूज सोडलेले आहेत, जाणीवपूर्वक कृती. आणि आता एक श्वास भरून घ्यायचा. श्वास सोडत आपली मान थोडीशी उजव्या दिशेला टिल्ट करायची. उजवा कान उजव्या खांद्याकडे जाईल, खांदा मात्र वर उचलायचा नाहीये. हालचाल फक्त मानेमध्ये. दोन्ही हात एकदम लूज सोडलेले आहेत. उजवा कान उजव्या खांद्याकडे जातोय, त्याकडे लक्ष. नॉर्मल श्वास प्रश्वास चालू. पुन्हा श्वास घेत घेत मध्यभागी यायचं. आहे तो श्वास सोडायचा. पुन्हा एक श्वास भरून घ्यायचा. आणि हा श्वास सोडत आता आपली मान सावकाश डाव्या दिशेला टिल्ट. डावा कान डाव्या खांद्याकडे जातो. दोन्ही हात लूज आहेत. फक्त हालचाल मानेच्या भागामध्ये. नॉर्मल श्वास प्रश्वास चालू असेल. पुन्हा श्वास घेत घेत मध्यभागी यायचं. श्वास सोडायचा आहे आणि थोडा वेळ विश्रांती. पाठीच्या कण्याला प्रेशर आलाय का हे आपलं आपण तपासून पहा. पुन्हा दोन्ही पाय जोडलेले. दोन्ही हात
समोरून जुळून घ्यायचे, जसं आपण नमस्कार करतो त्याप्रमाणे. जर बॅलन्स जातो असं वाटलं तर पायांमधून अंतर घ्या. आणि आता श्वास घेत घेत दोन्ही हात आपल्याला लांब न्यायचे आहेत. श्वास घेत घेत दोन्ही हात लांब जास्तीत जास्त पसरवायचे. आपली फुफ्फुस कशी ताणली जात आहेत त्याकडे लक्ष. श्वास सोडत मध्यभागी, श्वास सोडताना फुफ्फुसांमध्ये आलेला अकुंचितपणा त्याकडे लक्ष. पुन्हा श्वास घेत घेत लांब, आपल्या बरगड्या प्रसरण पावतायत, स्ट्रेच होत आहेत. श्वास सोडत जवळ, श्वास सोडताना तिथे प्रेशर येतोय, ते अकुंचित होत आहे त्याकडे लक्ष. श्वास घेत घेत लांब, बरोबर. श्वास सोडत जवळ, अजून एक राऊंड. श्वास घेत लांब, श्वास सोडत जवळ. आता श्वास घेत दोन्ही हात वर घ्यायचे. श्वास घेत वर, वर्टिकली खेच. श्वास सोडत समोर, श्वास घेत वर, बरोबर. श्वास सोडत समोर. अजून एक राऊंड. श्वास घेत वर, श्वास सोडत समोर. पुन्हा दोन्ही हात समोर येतील. पुन्हा श्वास घेत घेत दोन्ही हात वर घेऊया. दोन्ही पायांमध्ये थोडस अंतर घ्या, बरोबर. आणि आता टाचा जमिनीपासून होत, नजर समोर. स्ट्रेचिंग, पूर्णपणे बॉडीला स्ट्रेचिंग मिळेल. छान. पायाच्या नखापासून ते आपल्या हातापर्यंत, बरोबर. सावकाश टाचा जमिनीवर येऊ देत. आणि आता उजवा हात मागून डाव्या खांद्यावर ठेवा, डावा हात मागून उजव्या खांद्यावर ठेवा, बरोबर. आणि आता श्वास घेत टाचा वर उचलायचे आहे. श्वास सोडत खाली. श्वास घेत टाचा वर, श्वास सोडत खाली. श्वास घेत टाचा वर, श्वास सोडत खाली. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली, बरोबर. एक लास्ट राऊंड. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. सावकाश एक एक हात आधी वर करा, उजवा हात आणि मग डावा हात, आणि मग दोन्ही हात खाली घ्या. विश्रांती. मागे सैल सर सोडा आणि विश्रांती. करूया कटिचक्रासन. त्यासाठी दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. दोन्ही हात खांद्यातून सरळ करायचे. डावा हात समोरून उजव्या खांद्यावर ठेवा, उजवा हात मागून डाव्या कमरेवर. उजव्या दिशेला मागे वळून डाव्या पायाची टाच पाहूया. दोन्ही पाय मात्र गुडघ्यातनं सरळ असतील मागे वळताना. पुन्हा दोन्ही हात खांद्यातून सरळ. उजवा हात समोरून डाव्या खांद्यावर, डावा हात मागून उजव्या कमरेवर. डाव्या दिशेला मागे वळून उजव्या पायाची टाच पाहूया. दोन्ही पाय गुडघ्यातनं सरळ. पुन्हा मध्यभागी. आणि आता हीच कृती थोडीशी डायनामिक, एकदा उजवीकडे एकदा डावीकडे. सुरुवात करूया. उजवीकडे 1, डावीकडे 2, उजवीकडे 3, डावीकडे 4, उजवीकडे 5, डावीकडे 6, उजवीकडे 7, डावीकडे 8, उजवीकडे 9, डावीकडे 10. सावकाश दोन्ही हात खांद्यातून सरळ करायचे. 10 वेळा झाले की बरोबर. छान. आणि मग दोन्ही हात विश्रांती. करूया बद्धहस्त. त्यासाठी पुन्हा दोन्ही पाय जुळवून घ्यायचे. हातांच्या बोटांची गुंफण करायची, आणि ही गुंफण आपल्या सीटच्या थोडीशी सीट पासून लांब असते. ज्यांना सर्वायकलचा त्रास आहे त्यांनी ही कृती करणं टाळा. हाताचे तळवे सिलिंगच्या दिशेला. हाताचे तळवे जे असतील ते सिलिंगच्या दिशेला. आपली मान सरळ असेल. थोडस पुन्हा एकदा इथे आपल्या बरगड्यांचं फुफ्फुसांचं प्रसरण होतंय. खांदे जे आहेत ते मागून एकमेकांच्या जवळ येतात. आणि आता हलकसा आपल्याला आपला चेहरा जो आहे हा सिलिंगला समांतर करायचा आहे. एक हलकासा बॅकवर्ड बेंड. आणि असं इमॅजिन करा की आपल्या हातावर कोणीतरी 10 किलोचं वजन ठेवलंय आणि ते हात जमिनीच्या दिशेने ताणले गेले. अंतिम स्थितीमध्ये तोंड बंद असेल, श्वास चालू. बरोबर. छान छान. थोडा वेळ थांबूया. 1, 2, 3, 4, 5. सावकाश मध्यभागी. आधी मान सरळ करा. हात आधी लूज सोडा. दोन्ही हात एकदम रिलॅक्स सोडा तिथल्या तिथे, आणि मग हाताची पकड सोडून द्या.
खांदे रिलॅक्स असतील, विश्रांती. पाठीच्या कण्याला एक बॅकवर्ड बेंड होता, आता याला थोडासा फॉरवर्ड बेंड देऊया. दोन्ही पाय जुळलेले ज्यांना वर्टिगोचा मायग्रेनचा त्रास आहे त्यांनी फॉरवर्ड बेंडची जी आसनं आहेत ही करणं टाळायचं आहे. त्याचबरोबर हाय ब्लड प्रेशर आणि हृदयविकार त्यांनी सुद्धा ही आसनं टाळायची. तर आता पुन्हा दोन्ही पाय जुळलेले करणार आहोत हस्तपादासन, सूर्यनमस्कारामधली दुसरी स्टेप. दोन्ही पाय जुळलेले ठेवायचे, हात शरीराच्या जवळ. आता दोन्ही हात आपल्याला डोक्याच्या दिशेने वर न्यायचे. एक श्वास भरून घेऊया आणि श्वास सोडत एक थोडासा बॅकवर्ड बेंड घ्या. श्वास घेताना एक हलकासा बॅकवर्ड बेंड आणि श्वास सोडत लोअर बॅक मधून पुढे, म्हणजेच काय तर आधी पोट आपलं पुढे येईल, मग आपल्या छातीचा भाग, त्याच्यानंतर आपलं डोकं. आणि ज्यांना शक्य आहे त्यांनी दोन्ही हात पावलांच्या जवळ किंवा जमिनीच्या दिशेने सैल सर सोडा. बरोबर, जमिनीच्या दिशेने सैल सर सोडा आणि आपलं कपाळ जे आहे हे गुडघ्याच्या दिशेने नेण्याचा प्रयत्न करा. अट्टाहास नसेल. इथे थोडा वेळ थांबायचा आहे. 1 2 3 4 5. उलट जा. तिथल्या तिथे सरळ व्हायचंय. हात कुठेही वर न घेता सावकाश सावकाश कमरेतनं सरळ व्हा. रक्तप्रवाह डोक्याच्या दिशेने होतो म्हणून अगदी सावकाश कृती. बरोबर, छान. विश्रांती. डोळे बंद. जाणीव पूर्णपणे आपल्या शरीराकडे घेऊन जायची. आपल्या ब्लड सर्क्युलेशन मध्ये झालेला वेगळेपणा त्याकडे लक्ष. आज आपण करणार आहोत वीरासन. आज हे वीरासनाचं दुसरं सेकंड व्हेरिएशन आहे. तर इथे काय, मागच्या व्हेरिएशनला आपण दोन्ही हात असे सरळ ठेवले होते आणि फक्त आपली मान आपण उजवीकडे आणि डावीकडे नेली होती. आज आपल्याला एक थोडा वेगळा प्रकार करायचा, दाखवते तुम्हाला. दोन्ही पायांमध्ये आपल्याला व्यवस्थित अंतर घ्यायचंय. बघा या प्रकारे. त्याला वॉरियर पोश्चर असंही म्हणतात. आणि उजवा जो पाऊल आहे आपलं उजवं पाऊल हे उजव्या दिशेला असं घेऊन जायचं. उजवं पाऊल उजव्या दिशेला, डावं पाऊल जे आहे हे समोर स्क्रीनच्या दिशेला असतं. ही स्थिती आपली झाली की मग दोन्ही हात खांद्यातून सरळ करायचे. उजवा जो आपला पाय आहे तो गुडघ्यातनं फोल्ड करायचा. बघा या प्रकारे. आणि मग ट्विस्ट व्हायचं उजव्या बाजूला. दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर न्यायचे सरळ नमस्कार स्थितीमध्ये आणि एक हलकासा बॅकवर्ड बेंड आहे. वॉरियर पोश्चर, वीरासन. नजर आपली जोडलेल्या हातांकडे असेल. जे थोडा वेळ स्थिर थांबायचं आणि मग उलट चाल करताना आधी मान मध्यभागी येईल. दोन्ही हात खांद्यातून सरळ, कमरेतनं सरळ, उजवा पाय सरळ करायचा, दोन्ही हात खाली असतील. ठीक आहे, सुरुवात करूया. ज्यांना लंबर स्पॉन्डिलोसिस असेल त्यांनी फक्त बॅकवर्ड बेंड घेऊ नका. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या आणि उजवं पाऊल उजव्या दिशेला घेऊन जा. डावं पाऊल समोर असेल. बरोबर. आता दोन्ही हात खांद्यातून सरळ करा. हा, उजवा जो पाय आहे तो फोल्ड करा, गुडघ्यातनं फोल्ड करा. डावा पाय आपला स्ट्रेच असेल. बरोबर, छान. आणि आता उजव्या दिशेला वळा. दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर नमस्कार स्थितीमध्ये आणि हलकासा बॅकवर्ड बेंड. थोडस मागे झुकायचंय. उजव्या गुडघ्याला प्रेशर येतो. डावा पाय स्ट्रेच आहे आणि जोड आपल्या श्वासाची. 1 2 3 4 5. उलट चाल. छान केलंय. मान मध्यभागी, दोन्ही हात खांद्यातून सरळ, कमरेतनं सरळ, उजवा पाय सरळ, दोन्ही हात खाली. थोडा वेळ विश्रांती घ्या. उजव्या पायाचं पाऊल समोरच्या दिशेला येऊन देतात. आणि आता हीच कृती विरुद्ध बाजू. डाव्या पायाचं पाऊल डाव्या दिशेला घेऊन जायचंय. उजव्या पायाचं पाऊल समोर असेल. बरोबर. दोन्ही हात खांद्यातून सरळ करूया. आणि आता डावा गुडघा आपल्याला गुडघ्यातनं फोल्ड करायचंय. उजवा पाय स्ट्रेच होईल. बरोबर, छान. आणि आता डाव्या दिशेला वळायचंय. दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर नमस्कार स्थितीमध्ये आणि मग हलकासा बॅकवर्ड बेंड. नजर आपली जोडलेल्या हातांकडे आणि ते थोडा वेळ थांबूया. डाव्या गुडघ्याला प्रेशर आहे. 1. बरोबर, छान.
2 3 4 5. उलटता. आधी मान मध्यभागी येईल, दोन्ही हात खांद्यातून सरळ, कमरेतनं सरळ, डावा गुडघा सरळ, हात खाली, पायांमधनं अंतर कमी करूया. विश्रांती. एक श्वास भरून घ्यायचा, संपूर्ण श्वास सोडायचा. करूया साईडवर बेंडिंगचं त्रिकोण असेल. पुन्हा दोन्ही पायांमध्ये अंतर असेल. दोन्ही हात खांद्यातून सरळ. बरोबर. आणि आता एक श्वास भरून घ्यायचा, श्वास सोडत उजवीकडे खाली वळायचं, उजवा हात उजव्या पावलावर, नजर आपली डाव्या हाताच्या पंजाकडे, डावा खांदा एकदम रिलॅक्स असू देत, नजर डाव्या हाताच्या पंजाकडे असेल. बरोबर, छान छान. जर पावलापर्यंत हात जात नसेल तर आपला अँकल, पोटरी, गुडघा तुम्हाला जे पकडता येईल ते पकडायचं. बरोबर. पुन्हा श्वास घेत घेत वर या, मध्यभागी आहे तो श्वास सोडा. पुन्हा एक श्वास भरून घेऊया, श्वास सोडत सोडत डाव्या दिशेला खाली झुकूया. डाव्या हाताने डावं पाऊल, अँकल, पोटरी, गुडघा पकडायचा प्रयत्न. उजवा हात डोक्याच्या दिशेने वर असेल, उजवा खांदा एकदम रिलॅक्स, नजर आपली उजव्या हाताच्या बोटांकडे. छान. नॉर्मल श्वास प्रश्वास चालू असेल. पुन्हा श्वास घेत घेत मध्यभागी, थोडा वेळ हात खाली. छान, बरोबर करताय. थोडा वेळ हात खाली. आणि आता ही कृती थोडीशी आपण डायनॅमिक करणार आहोत, श्वासाशी आधारित. पायांमधलं अंतर तसंच ठेवायचंय, पुन्हा दोन्ही हात खांद्यातून सरळ करायचे आणि एकदा श्वास घेत आपल्याला उजवीकडे वळायचंय. श्वास घेत उजवीकडे, श्वास सोडत मध्यभागी, श्वास घेत डावीकडे, श्वास सोडत मध्यभागी, श्वास घेत उजवीकडे, श्वास सोडत मध्यभागी, श्वास घेत डावीकडे, श्वास सोडत मध्यभागी. एक लास्ट राऊंड. श्वास घेत उजवीकडे, श्वास सोडत मध्यभागी, श्वास घेत डावीकडे, श्वास सोडत मध्यभागी. दोन्ही हात खाली घेऊया, पायांमधलं अंतर कमी करा. सावकाश बैठक स्थिती आणि त्याच्यानंतर शयन स्थितीमध्ये विश्रांती. बैठक स्थितीमध्ये या आणि मग पाठीवर पडून विश्रांती. दोन्ही पायांमध्ये हातांमध्ये अंतर असेल. विश्रांती. श्वासाची गती, हृदयाची गती वाढली आहे का ते आपलं आपण तपासून पहा. जर गती वाढली असेल तर नाकाने श्वास घ्या, तोंडाने संपूर्ण श्वास सोडा. दोन्ही पाय जुळलेले, हात शरीराच्या जवळ. दोन्ही पाय आपल्याला 30 अंशापर्यंत वर घ्या. 90 डिग्री न घेता फक्त 30 डिग्री वर आणि सायकलिंग करूया एकेका पायात. एक पाय सरळ, एक पाय फोल्ड. बरोबर. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. रिवर्स सायकलिंग. 1 2. पावलं जमिनीला लागू दे. 3 4 5 6 7 8 9 10. बरोबर. पुन्हा दोन्ही पाय सरळ करा गुडघ्यातनं आणि मग नियंत्रित जमिनीवर येऊ दे. कोर मसल्सला आलेला प्रेशर त्याकडे लक्ष. विश्रांती. पुन्हा दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. दोन्ही पाय आता आपण 90 डिग्री वर घेऊया आणि त्याचबरोबर दोन्ही हात सुद्धा वर घ्या. दोन्ही पाय आणि दोन्ही हात वर 90 डिग्री. हा, बरोबर. आणि आता श्वास घेत दोन्ही हात आणि पाय लांब करायचे, पसरवायचे आणि श्वास सोडत जवळ. हा, बरोबर. श्वास घेत लांब करा, दोन्ही हात पाय, श्वास सोडत जवळ. श्वास घेत लांब, श्वास सोडत जवळ. श्वास घेत लांब. छान. श्वास सोडत जवळ. इथे थांबवायची आणि सावकाश दोन्ही हात पाय नियंत्रित जमिनीवर येऊ. विश्रांती. पुन्हा एकदा विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर घेऊन थोडा वेळ विश्रांती.
करूया. अर्ध पवन मुक्तासन. दोन्ही पाय जोडलेले आहेत, हात शरीराच्या जवळ असतील. आता उजवा जो पाय आहे हा फक्त आपल्याला थोडासा वर उचलायचा, गुडघ्यातनं सरळ ठेवून, आणि मग तो फोल्ड करा. बरोबर. उजव्या पायाला आपल्या हातांचा विळखा द्या. एका हाताने दुसऱ्या हाताचं कोपर पकडूया किंवा हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून हा विळखा द्या. उजवं पाऊल जमिनीच्या दिशेने सैलसर सोडून द्या. खांदे रिलॅक्स असतील. पोटाचे स्नायू, पाठीचा कणा रिलॅक्स. आणि आता ज्यांना सर्वायकलचा त्रास आहे त्यांनी पुढची कृती करणं टाळा. बाकीच्यांनी आपलं डोकं सावकाश वर उचला आणि आपली हनुवटी उजव्या गुडघ्याला लावण्याचा प्रयत्न करा. अंतिम स्थितीमध्ये डोळे बंद करा. रेफधारणा, प्राणधारणा, जोड श्वासाची. बरोबर. सर तुम्ही ना जो पायाला खालून विळखा घातलाय ना, खालून नका घालू, समोरून घाला, गुडघ्याच्या समोरून घाला. बघा असा असा. हा आता बरोबर आहे. हा, आणि मग आपली हनुवटी किंवा नाक गुडघ्याला लावण्याचा प्रयत्न. यथाशक्ती थांबायचं आणि मग नियंत्रित डोकं जमिनीवर येऊ दे. हाताचा विळखा सोडून द्या. उजवा पाय आधी गुडघ्यात सरळ करा आणि मग नियंत्रित जमिनीवर. बरोबर. थोडा वेळ विश्रांती. प्रत्येक कृती करताना आपण विश्रांती घेतोय कारण की त्या त्या स्नायूंना थोडस आपल्याला रिलॅक्स करायचं असतं म्हणून. पुन्हा दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. डावा पाय जो आहे हा गुडघ्यातनं सरळ ठेवून थोडासा वर उचला आणि मग तो फोल्ड करा. डाव्या पायाला हातांचा समोरून विळखा द्या. एका हाताने दुसऱ्या हाताचं कोपर किंवा हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून ही कृती. बरोबर. उजवा पाय जमिनीवर रिलॅक्स असेल. पाऊल जमिनीच्या दिशेने सैलसर सोडून द्या डाव्या पायाचं. खांदे रिलॅक्स. या स्थितीचा थोडा वेळ अनुभव, पोटावर आलेला प्रेशर त्याकडे लक्ष. आणि त्यानंतर सावकाश डोकं वर उचलायचंय, हनुवटी किंवा नाक डाव्या गुडघ्याला लावण्याचा प्रयत्न. अंतिम स्थितीमध्ये डोळे बंद असतील, श्वास चालू. थोडस शॉर्ट ब्रीदिंग इथे. बरोबर, छान. सावकाश डोकं आधी नियंत्रित जमिनीवर येऊ दे. हातांचा विळखा सोडून द्या. डावा पाय गुडघ्यातनं सरळ करा आणि मग नियंत्रित जमिनीवर. पुन्हा एकदा थोडी विश्रांती. हे आता आपण केलं अर्ध पवन मुक्तासन आणि आता आपण करणार आहोत पूर्ण पवन मुक्तासन. आणि त्यासाठी पुन्हा एकदा स्थिती घेऊया. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ असतील. दोन्ही पाय आता आपल्याला गुडघ्यातनं सरळ ठेवून थोडेसे वर उचलायचे जमिनीपासनं. बरोबर. आणि मग ते फोल्ड करा. आता दोन्ही पाय फोल्ड करा. दोन्ही पायांना आपल्या हातांचा विळखा. बरोबर. एका हाताने दुसऱ्या हाताचं कोपर पकडायचंय किंवा हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून ही कृती. आता इथे पुन्हा एकदा जाणीवपूर्वक कृती. पावलं जमिनीच्या दिशेने सैलसर सोडा. खांदे रिलॅक्स. पोटाचे स्नायू रिलॅक्स. पोटावरती आलेला प्रेशर त्याकडे लक्ष. पवनमुक्तासन याच्या नावातच याचे लाभ आहेत. गॅसेसचे विकार कमी होतो. आणि आता सावकाश डोकं वर उचलायचंय. आपली हनुवटी किंवा नाक गुडघ्यांना लावण्याचा प्रयत्न. बरोबर, छान. आणि आता इथे थांबा. 1 2 3 4 5. उलट चाल. नियंत्रित डोकं जमिनीवर. हातांचा विळखा सोडून द्या. दोन्ही पाय गुडघ्यातनं सरळ करा. नियंत्रित जमिनीवर येऊ दे आणि विश्रांती. पोटावर आलेला प्रेशर तो आता रिलीज होतोय, त्याकडे लक्ष. आता सावकाश एका कुशीला वळायचंय आणि टीव्ही पोश्चर मध्ये विश्रांती घेऊ. एका कुशीला वळून टीव्ही पोश्चर मध्ये विश्रांती. हातांचा स्टँड करायचंय. बरोबर. दोन्ही पायांमध्ये त्याचा आतल्या बाजूला पायाची बोटं बांधण्याच्या दिशेला. खांदे रिलॅक्स. पोटाचे स्नायू रिलॅक्स. पाठीचा कणा रिलॅक्स.
आणि आता एक पाय फोल्ड करूया, एक पाय सर, एक पाय फोल्ड, एक पाय सर, एक पाय फोल्ड, एक पाय सर, एक पाय फोल्ड, एक पाय सर. आता दोन्ही पाय जोडून घ्या, दोन्ही पाय जोडून घ्या, दोन्ही पाय 90 डिग्री वर घेऊया, 90 डिग्री वर बरोबर फोल्ड करायचे म्हणजे मान. आणि आता रोटेशन क्लॉकवाईज उजवीकडून डावीकडे गोलाकार फिरूया. एक पावलं जमिनीला लागू दे, दोन खांदे एकदम रिलॅक्स असतील, तीन बरोबर अँटी क्लॉकवाईज डावीकडून उजवीकडे. आता दोन्ही पाय डाव्या दिशेला घेऊन उजवीकडून गोलाकार फिरू. एक दोन बरोबर आणि तीन वेळा झालं की थांबायचं. आपण फक्त वेळेअभावी 3-3 वेळा कृती करतोय, पण तुम्ही घरी प्रॅक्टिस कराल तेव्हा जास्त जरा तुमची संख्या वाढू दे. आता दोन्ही सावकाश पुन्हा खाली करा, दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या, मागून दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या, पुन्हा दोन्ही पाय फोल्ड करा आणि आपल्या पावलांनी टाळी वाजवायची आहे. पावलांनी टाळी वाजवा मागे. हा थोडेसे पाय वर घ्या सर, सोनावणे सर थोडेसे पाय वर घ्या. हा आणि आता टाळी, बाकी सगळ्यांची पावलांनी टाळी वाजवायची. जास्तीत जास्त पाय स्प्रेड होतील आणि जवळ येतील, स्प्रेड होतील जवळ. बरं छान. थांबवायची, दोन्ही पाय अगदी सरळ करा मांडून, दोन्ही पाय जोडून घ्या, दोन्ही हात खाली येऊ दे शरीराच्या जवळ आणि आपलं कपाळ जमिनीवर. आपण शलभासनची आता पूर्वस्थिती घेतात. हातापायांचे तळवे सिलिंगच्या दिशेला आहे. जिथे आपलं कपाळ जमिनीवर आहे तिथे आता आपली हनुवटी जमिनीवर टेकवा. उजव्या हाताचा तळवा उजव्या मांडीच्या खाली जाऊ दे, डाव्या हाताचा तळवा डाव्या मांडीच्या खाली जाऊ दे. हनुवटी आपली जमिनीला पूर्णपणे लॉक झालेली आहे. खांदे रिलॅक्स. शलभासन आधी आपण अर्ध शलभासन करणार आहोत आणि त्यानंतर पूर्ण. आता आपल्याला उजवा पाय गुडघ्यातनं सरळ ठेवून जमिनीपासून वर उचला, फक्त उजवा पाय गुडघ्यातनं सरळ ठेवून जमिनीपासून वर. हनुवटी कुठेही उचलायची नाहीये, हनुवटी पूर्णपणे जमिनीवर असेल. फक्त उजवा पाय वरती घेतलाय आणि आता इथे थांबा. एक दोन तीन चार पाच. उजवा पाय नियंत्रित जमिनीवर येऊ दे. पुन्हा दोन्ही पाय जोडलेले आहेत आणि आता डावा पाय आपल्याला गुडघ्यातनं सरळ ठेवून जमिनीपासून वर उचलायचा आहे, फक्त डावा पाय. हनुवटी जमिनीवर. थांबूया इथे. एक दोन तीन चार पाच बरोबर. सावकाश डावा पाय जमिनीवर येईल. एकदा उजव्या आणि एकदा डाव्या दोन्ही पायांनी करून घ्यायचं आणि त्यानंतर दोन्ही पाय एकत्रित जमिनीपासून वर उचलायचे. दोन्ही पाय एकत्रित यथाशक्ती गुडघ्यातनं सरळ ठेवून जमिनीपासून वर उचला. हनुवटी जमिनीवर असेल. हातांचा आधार जो मांडीच्या खाली आहे तो पॅसिव्ह होतोय. सायटिका प्रतिबंधात्मक, व्हेरिकोज वेनचा त्रास कमी होतो, पाठीची दुखणी कमी होतात. शलभास बरोबर. नियंत्रित दोन्ही पाय जमिनीवर येऊ दे. हातांचा आधार जो मांड्यांच्या खाली आहे तो काढून घेऊया. एका गालावर मिश्रण. डोळे बंद, श्वास चालू. सावकाश एकाच उशीला वळायचं. आधी पाठीवर पण विश्रांती घ्या. पाठीवर पण विश्रांती आणि त्यानंतर सावकाश बैठक स्थितीमध्ये येईल. अगदी सावकाश. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्यायचं. विश्रांती. मान मागे सैल सर सोडू द्या. आज आपण वक्रासन हे आपण गेल्या आठवड्यामध्ये पाहिलं होतं.
आणि आज त्याच्या पुढच्या आजच्या जो आपण आसन शिकणार आहोत ते म्हणजे त्याची पुढची पायरी ऍडव्हान्स आसन आहे अर्ध मत्स्येंद्र आसन. तर हे कसं करायचं मी तुम्हाला आधी दाखवते. आपण दोन्हीही आसनांची प्रॅक्टिस करणारच आहोत. तर ह्याचे कॉन्ट्राइंडिक्शन पहिले अर्ध मत्स्येंद्र आसनचे आपण ऐकून घेऊया की ज्यांना सर्वायकलचा त्रास आहे, लंबर स्पॉन्डिलिसिस आहे, पोटाची कुठल्याही प्रकारची शस्त्रक्रिया झाली असेल तर हे आसन करणं टाळायचं आहे. गुडघेदुखीचा जर प्रचंड त्रास असेल तर हे अर्ध मत्स्येंद्र आसन करणं टाळायचं आहे. त्याचे फायदे असे आहेत की हे डायबेटीस प्रतिबंधात्मक आहे. त्याचबरोबर आपल्या थायरॉइडचा सुद्धा याच्याने त्रास कमी होतो. आपला जो जठराग्नी आहे म्हणजेच आपलं मेटाबॉलिझम हे अधिक प्रमाणामध्ये सुधारतं. तर हे कसं करायचं? अर्ध मत्स्येंद्रासन हे एकमेव असं आसन आहे जे एका गुरुच्या नावाने प्रसिद्ध आहे. नाथ संप्रदायाचे गुरु मत्स्येंद्रनाथ त्यांच्या नावाने हे आसन पुढे आलेलं आहे, म्हणजे ते प्रसिद्ध झालेलं आहे. अशी एक आख्यायिका आहे. हठयोग जो आहे हा शंकर आणि पार्वती यांच्यामधला संवाद आहे. हा संवाद नाथांनी मत्स्याच्या स्वरूपामध्ये ऐकला आणि हे आसन जे आहे हे त्यांनी अर्धवटच ऐकलं म्हणून याला अर्ध मत्स्येंद्रासन असं नाव पडलेलं आहे. ही एक ऍडव्हान्स कृती आहे. तर हे कसं करायचं आधी आपण बघून घेऊया. आपण वक्रासन पाहिलं होतं गेल्या आठवड्यामध्ये. त्याच्यामध्ये आपण दोन्ही पाय सरळ ठेवले होते, मग उजवा पाय फोल्ड केला होता आणि त्याला समोरून असा विळखा घातला होता आणि उजव्या दिशेला मागे वळलं होतं. आपण एकदा समोरून विळखा घालू शकतो किंवा डावा हात क्रॉस करून उजव्या पायाचा आपण अँकल पकडू शकतो. अशा प्रकारे आपण हे वक्रासन पाहिलं होतं. आता ह्याच्या पुढची पायरी म्हणजे अर्ध मत्स्येंद्रासन. उजवा पाय जो आपण फोल्ड करतो तो आपल्याला डाव्या पायाच्या पलीकडे ठेवायचा आहे. बघा या प्रकारे उजवा जो हात आहे त्याच्या आधी आपल्याला डावा जो पाय आहे तो फोल्ड करायचा. त्याची टाच उजव्या सीटच्या खाली येईल. उजवा पाय व्यवस्थित आपल्याला सरळ करून ठेवायचा आहे. मग उजवा हात सीट पासून थोडासा लांब असेल आधी आधारासाठी. त्यानंतर ज्यांना शक्य आहे त्यांनी डावा हात डोक्याच्या दिशेने वर नेऊन अपोजिट साइडने विरुद्ध बाजूने उजव्या पायाचा अँकल पकडायचा प्रयत्न करायचा. अट्टहास नसेल. समजा आपल्याला अँकल पकडता येत नसेल तर मग समोरून तुम्ही विळखा आपल्या पायाला घालू शकता आणि मग उजव्या दिशेला मागे वळून मागची भिंत बघण्याचा प्रयत्न. उजवा हात जो सपोर्ट साठी आपण सीटच्या जवळ ठेवलाय तो मागून डाव्या पायाच्या मांडीवर ठेवायचा. बघा दाखवते. मागून डाव्या पायाच्या मांडीवर ठेवायचा आणि उजव्या बाजूला मागे वळून मागची भिंत बघण्याचा प्रयत्न. खांदे एका सरळ रेषेमध्ये येतात. हनुवटी उजव्या खांद्याला समांतर येते. उलट चाल करताना आधी मान सरळ होईल. हाताचा जो विळखा आहे तो सोडून द्यायचा. डावा पाय जो खाली आहे तो पहिला सरळ करायचा आणि मग उजवा पाय. ठीक आहे, सुरुवात करूया. दोन्हीही आसनं करूया. आधी बेसिक आणि त्याच्यानंतर ऍडव्हान्स. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ असतील. सुरुवातीला आपण करतोय वक्रासन. उजवा पाय जो आहे तो फोल्ड करा. त्याचं पाऊल डाव्या गुडघ्याच्या जवळ येईल. उजवा हात सीटच्या जवळ असेल मागे. आडवा नाही करायचा सर, उभा ठेवायचा आहे. मग उभा. हा, उजवा हात सीट पासून थोडासा लांब असेल आणि आता डावा पाय सरळ ठेवा. आधी आपण बेसिक आसन करतोय आणि त्याच्यानंतर पुढचा ऍडव्हान्स करूया. डावा हात डोक्याच्या दिशेने वर न्या सरळ. हा, आणि ऑपोजिट साइडने विरुद्ध बाजूने उजव्या पायाचा अँकल पकडता येतोय का बघा. विरुद्ध बाजूने थोडासा आपला उजवा गुडघा डाव्या दिशेला पुश करू. बरोबर. आधी मान सरळ ठेवा आणि त्याच्यानंतर मागे वळा. आधी मान सगळ्यांच्या मध्यभागी येऊ देत आणि त्याच्यानंतर सावकाश उजव्या दिशेला मागे वळून मागची भिंत बघण्याचा प्रयत्न करा. इथे आपल्या ओटी पोटावरती कमरेच्या स्नायूंना पीळ होते. ते थांबायचंय. 1 2 3 4 5. बरोबर. सावकाश आधी मान सरळ येऊ देत. हाताचा जो आधार आहे विळखा जो आहे तो सोडून द्या. उजवा पाय सरळ करा. आता हीच कृती विरुद्ध बाजूने. डावा पाय गुडघ्यातनं फोल्ड करून त्याचं पाऊल उजव्या गुडघ्याच्या जवळ असेल. डावा हात आपला सीटच्या जवळ असेल.
बरोबर, थोडासा लांब ठेवायचा सीट पासून, म्हणजे 1 ते 2 इंच लांब ठेवा, म्हणजे पाठीचा कणा बघा सरळ राहील, तो कुठेही असा मागे किंवा पुढे जाणार नाही. हा हा. आणि आता उजवा हात डोक्याच्या दिशेने वर न्या आणि विरुद्ध बाजूने डाव्या पायाचा पाऊल पकडायचा प्रयत्न करा. जर पाऊल पकडता नाही आलं तर समोरून विळखा घाला आपल्या हाताचा. समोरून विळखा घातला तरीही चालेल. हा, तुम्ही सर समोरून विळखा घातला तरी चालेल. सोनावणे. आणि त्यानंतर डाव्या दिशेला मागे वळून मागची भिंत बघण्याचा प्रयत्न. बघा, तुम्हाला आता लक्षात येईल की आपण जेव्हा विरुद्ध बाजूने हे आसन करतो तेव्हा कसं दिसतं. उजवा पाय सरळ आहे, डावा गुडघा थोडासा आपला उजव्या साईडला पुश होतो. इथे थांबायचंय, विरुद्ध बाजूने ताण पीळ त्याचा अनुभव. उलटचाल करताना आधी मान मध्यभागी येईल, हाताचा विळखा सोडून घ्या आणि डावा पाय सरळ करा. थोडा वेळ विश्रांती. ज्यांना फ्रोझन शोल्डरचा त्रास आहे त्यांनी खांद्याला जास्त स्ट्रेच देऊ नका. आणि आता करणार आहोत अर्धमस्तेंद्रासनची पूर्ण. दोन्ही पाय जुळलेले आहेत, हात शरीराच्या जवळ असतील. उजवा पाय फोल्ड करूया, त्याचं पाऊल डाव्या पायाच्या गुडघ्याच्या पलीकडे ठेवायचं आहे. बरोबर. डावा पाय जो आहे तो फोल्ड करा, दुमडून घ्या आणि त्याची टाच उजव्या सीटच्या खाली येऊ देत. बरोबर. उजवा पाय आपल्या हाताने व्यवस्थित ऍडजस्ट करून घ्या. हा, छान. आणि आता उजवा हात सुरुवातीला सीटच्या जवळ असू दे, डावा हात डोक्याच्या दिशेने वर न्यायचा आहे. डाव्या हाताने उजव्या पायाचा पुन्हा एकदा अँकल पकडायचा प्रयत्न करा. जर अँकल पकडता नाही आला तर समोरून विळखा घाला. आपल्या हाताने समोरून विळखा घाला. बरोबर. आणि मग उजव्या दिशेला मागे वळून मागची भिंत बघूया आणि उजवा हात मागून डाव्या पायाच्या मांडीवर ठेवूया. आणि आता इथे पुन्हा एकदा पाठीचा कणा आपला व्यवस्थित सरळ मध्यभागी असेल. फक्त ट्विस्टिंग आपल्या मानेमध्ये होतीये. फुफ्फुसांचं ताण थोडासा वाढतोय. लक्ष श्वासाकडे. 1 2 3 4 5. उलटचा एक श्वास भरून घेऊया. श्वास सोडत मान मध्यभागी येईल. हाताचा विळखा समोरून सोडून द्या. डावा पाय प्रथम सरळ करा, मग उजवा पाय. आता हीच कृती विरुद्ध बाजू. डावा पाय फोल्ड करूया, त्याचं पाऊल उजव्या पायाच्या पलीकडे असेल. उजवा पाय फोल्ड करायचा आहे, त्याची टाच डाव्या सीटच्या खाली येईल. डावा हात पुन्हा मागे. शक्य असेल तर उजव्या हाताने डाव्या पायाचा अँकल पकडा किंवा समोरून विळखा घाला. बरोबर. आणि आता डाव्या दिशेला मागे वळून मागची भिंत बघायची आहे आणि डावा हात शक्य असेल तर तो मागून उजव्या पायाच्या मांडीवर ठेवा. पुन्हा इथे जोर श्वासाची. विरुद्ध बाजूने आलेला पीळ, ताण आणि दाब त्याकडे लक्ष. 1 2 3 4 5. बरोबर. एक श्वास भरून घ्यायचा. श्वास सोडत आणि मान मध्यभागी येईल. हाताचा विळखा सोडून द्यायचा. खाली असलेला उजवा पाय प्रथम सरळ करा आणि मग डावा. विश्रांती. एक श्वास घ्यायचा. श्वास सोडायचा. प्राणायामासाठी स्थिती. दोन्ही पाय जोडलेले आणि पद्मासन किंवा अर्धपद्मासन. खांद्यांवरती आलेला स्ट्रेच थोडासा प्रेशर आपण कमी करण्यासाठी पर्वतासन करून घेऊया. दोन्ही हात जोडून घ्यायचे आणि आता जोडलेले हात आपल्या डोक्याच्या दिशेने वर नेऊया. सरळ दोन्ही दंडांचा स्पर्श दोन्ही कानांना होऊ दे. नजर समोर एका बिंदूवर स्थिर करूया. अंतिम स्थितीमध्ये डोळे बंद. जोड श्वासाची. श्वास घ्यायचा आहे, सोडायचा. आणि एक आवर्तन दीर्घ श्वसनाचा. यथाशक्ती खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया आणि संथ गतीने श्वास सोडूया. सावकाश जोडलेले हात खाली येऊ दे. कपाळ, नाक आणि हनुवटीला स्पर्श करत हात खाली येऊ दे.
दोन्ही हात गुडघ्यांवर, डोळे बंद आहेतच आणि तिथल्या तिथेच विश्रांती. करूया कपालभातीची 10 आवर्तन प्राणायामाला सुरुवात करण्याची. डोळे अलगद मिटलेले आहे तो श्वास सोडायचा. एक सहज श्वास भरून घ्यायचा. तोही श्वास अर्धवट सोडताना पोटाला आतमध्ये हलकासा झटका. कपालभातीला सुरुवात 10 आवर्तन. ऍक्टिव्ह एक्झेलेशन, पॅसिव्ह इन्हेलेशन. थांबून प्राणायामाच्या आधी आपण श्वसन मार्ग मोकळा करून घेतलेला आहे आणि प्राणायामाचा श्लोक दोन्ही हात जोडून घेऊया. प्राणस्तेदं वशे सर्वं त्रिदिवे यत् प्रतिष्ठितं मातेव पुत्रान् रक्षस्व श्रीश्च प्रज्ञांच विदेहि नैति. आपल्या प्राणशक्तीला मनोमन वंदन करूया. सावकाश आपली मान सरळ, दोन्ही हात गुडघ्यावर. आज आपण करणार आहोत सूर्यभेदन प्राणायाम आणि मग त्यासाठी डाव्या हाताची उजव्या मुद्रा, उजव्या हाताची अंगुली मुद्रा. समजा अंगुली मुद्रा आपल्याला करता येत नसेल तर 3 बोटं फोल्ड करा आणि पहिलं बोट आणि अंगठा ओपन करा. ज्यांना अंगुली मुद्रा करता येत नसेल, वाताचा त्रास असेल, त्यांच्यासाठी हा एक पर्याय आहे. ठीक आहे. सूर्यभेदनची सुरुवात आपण उजव्या नाकपुडीपासून करतो. त्यामुळे डावी नाकपुडी बंद करा, डोळे अलगद मिटलेले. उजवीने आहे तो श्वास सोडूया. उजवीने खोलवर दीर्घ पूरक. उजवी बंद, डावीने संथ रेच. डावी बंद, उजवीने पूरक. उजवी बंद, डावीने संथ रेच. तिसरा बद्दल सूर्यभेदन. डावी बंद, उजवीने पूरक. उजवी बंद, डावीने रेच. डावी बंद, उजवीने पूरक. उजवी बंद, डावीने संथ रेच. 4 आवर्तन चंद्रभेद. उजवी नाकपुडी बंद आहेच, डोळे अलगद मिटलेले. डावीने खोलवर दीर्घ पूरक. डावी बंद, उजवीने संथ रेच. उजवी बंद, डावीने पूरक. डावी बंद, उजवीने संथ रेच. उजवी बंद, डावीने खोलवर दीर्घ पूरक. डावी बंद, उजवीने संथ रेच. लास्ट राउंड चंद्रभेदन प्राणायाम. उजवी नाकपुडी बंद, डावीने खोलवर दीर्घ पूरक. डावी बंद आणि उजवीने संथ रेच. उजवा हात गुडघ्या, डोळे अलगद मिटले. जाणीव आपल्या दोन्हीही नाकपुड्यांकडे. तिथला श्वसन मार्गातला बदल, त्याची जाणीव. आज आपण करणार आहोत शीतली आणि सितकारी प्राणायाम. तर हे प्राणायाम कोणाला वर्ज्य आहेत, तर ज्यांना लो बीपीचा त्रास आहे त्यांच्यासाठी हे दोन्हीही प्राणायाम वर्ज्य आहेत. तर हे कसे करायचे आणि याचा एक कॉन्ट्राइंडिकेशन म्हणजे आपल्याला अशी दक्षता घ्यायची आहे की हा प्राणायाम आपल्याला मोकळ्या हवेमध्ये शुद्ध ठिकाणी करायचा आहे, जिथे खूप सारी धूळ असेल. अगरबत्तीचा धूर सुद्धा आपल्याला ह्या प्राणायामामध्ये चालत नाही, कारण की इथे आपण तोंडाने श्वास घेतो आणि नाकाने तो सोडतो. म्हणून शुद्ध हवा पाहिजे आणि मोकळी हवा पाहिजे, प्रदूषण तिथे नसावं.
तर हा प्राणायाम कसा करायचा दाखवते. सुरुवातीला आपण बघणार आहोत शीतली प्राणायाम. ही प्राणायामाची जी आवर्तन आहेत ही तुम्ही उन्हाळ्याच्या दिवसामध्ये केली तर तुम्ही तहान आणि भूक याच्यापासून म्हणजे आपला बचाव होऊ शकतो असा ग्रंथांमध्ये याचा उल्लेख आहे. आणि ते खरं आहे कारण की आपली शरीरातली जी हीट वाढलेली असते ती कमी होण्यासाठी या दोन्ही प्राणायामांचा आपल्याला खूप जास्त उपयोग होतो. तर हे कसे करायचे आपण दाखवते मी तुम्हाला. हातांची ज्ञान मुद्रा. सुरुवातीला आपण बघूया शीतली प्राणायाम. शीतली प्राणायामामध्ये आपल्याला जीभ बाहेर घेऊन यायची आणि तिची पन्हळ करायची म्हणजे ती फोल्ड करायची बाहेरच्या बाजूने. पत्र्याची पन्हळ कशी असते त्याच्यातून पाणी गळतं त्याप्रमाणे आपल्याला ही जिभेची पन्हळ करायची आहे. आणि तोंडाने श्वास भरून घ्यायचा बघा या प्रकारे. जीभ आतमध्ये घ्यायची तोंड बंद करायचं आणि नाकाने संपूर्ण श्वास सोडायचा. खूप छान वाटतं जेव्हा आपण हा प्राणायाम करतो त्यावेळेला. ठीक आहे लक्षात आली कृती प्रत्येकाला. जीभ बाहेर घेऊन ती फोल्ड करायची बाहेरच्या बाजूला. सुरुवात करूया. हातांची ज्ञान मुद्रा. पाठीचा कणा सरळ. डोळे अलगद मिटून घेऊया. चेहरा शांत एक हलकस स्मित असते चेहऱ्यावर. आणि आता जिभेची पन्हळ करूया. जीभ बाहेर घेऊन यायची आणि ती फोल्ड करायची. तोंडाने खोलवर दीर्घ पुरव हवा आतमध्ये भरून घ्या. थंड हवेचा स्पर्श आपल्या कंठापर्यंत जातोय. जीभ आतमध्ये तोंड बंद आणि नाकाने संथ रेच. दुसऱ्या आवर्तनासाठी जिभेची पन्हळ. तोंडाने खोलवर दीर्घ पुरव हवा आतमध्ये भरून घ्या. थंड हवेच्या स्पर्शाची जाणीव आपल्या कंठापर्यंत. जीभ आतमध्ये तोंड बंद आणि नाकाने संथ रेच. तिसरा वर्तन शीतली प्राणायाम. जिभेची पन्हळ. तोंडाने खोलवर दीर्घ पुरव. जीवातमध्ये तोंड बंद आणि नाकाने संथ रेच. काही क्षण शांत. थंड हवेच्या स्पर्शाची जाणीव आपल्या संपूर्ण मुखामध्ये आणि कंठापर्यंत. कपाळावर कोणतीही अटी नाही. चेहरा शांत आहे. आपली जाणीव ज्ञान मुद्रेकडे घेऊन जाऊया हळूहळू. अंगठा आणि पहिलं बोट यांची टोक त्यांचा एकमेकांना झालेला स्पर्श. तिथून चालू असलेला रक्तप्रवाह. त्या रक्तप्रवाहाची व्हायब्रेशन स्पंदन त्याकडे आपलं मन लक्ष स्थिर करायचंय केंद्रित करायचं. प्राण स्पंदनांची अनुभूती. एक हलकस स्मित असते चेहऱ्यावर. मनाची चंचलता कमी होण्यासाठी विचारांची गती कमी होण्यासाठी या प्राणस्पंदनांची अनुभूती आपण या क्षणी घेत आहोत. हातांची कोपरे शरीराच्या जवळ आहेत. पाठीचा कणा सरळ मान मध्यभागी आहे. खांदे रिलॅक्स आहेत. करूया प्राणस्पंदनांच्या सोबत भ्रामरीची आवर्तन. आहे तो श्वास सोडूया. यथाशक्ती खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. आणि हा श्वास सोडताना भ्रमरगुंजन. खोलवर दीर्घ पुरव. दातावर दात लावूया आणि रेचक करताना भ्रमरगुंजन. खोलवर दीर्घ पुरव. रेचक करताना भ्रमरगुंजन. भ्रामरीच्या स्पंदनांचा मान आपल्या अवतीभोवती ही स्पंदन हे व्हायब्रेशन्स आपल्याला जाणवत आहेत.
आणि डोळे बंद असलेल्या स्थितीमध्येच आपण जी बैठक धारण केली आहे, पद्मासन, अर्ध पद्मासन, ते सोडून देऊया आणि शवासनासाठी स्थिती करूया. सावकाश एका कुशीला वळून पाठीवर करून विश्रांती. ते 2 मिनिटाचा शवासन आपल्याला खूप सारी ऊर्जा देतो. दोन्ही पायांमध्ये पुरेसं अंतर असेल. टाचा आतल्या बाजूला, पायाची बोट बाहेरच्या दिशेला. आपली मान डावीकडे, उजवीकडे किंवा मध्यभागी. दोन्ही हात शरीरापासून लांब असतील. हातांची बोट अर्धवट मिटलेली. तळवे सिलिंगच्या दिशेला. शवासनाची आदर्श स्थिती आपण आता सगळ्यांनी धारण केलेली आहे. पायाच्या नखापासून ते टाळूपर्यंत संपूर्ण शरीरामध्ये शिथिलता आणूया, जाणीवपूर्वक कृती. त्याआधी आज आपण केलेल्या साधनेचा मागोवा घेऊया. आजची सुरुवात आपली दंडस्थितीपासून झाली. तिथे आज आपण वीरासन हे नवीन आसन पाहिलं. त्यानंतर साइडवर्ड बेंडिंगचं त्रिकोणासन, पाठीवर पडून केलेलं अर्ध आणि पूर्ण पवनमुक्तासन, पोटावर पडून केलेलं अर्ध आणि पूर्ण शलभासन. बैठक स्थितीमध्ये आज आपण वक्रासन आणि अर्धमत्स्येंद्रासन ही 2 नवीन आसन पाहिली. त्या सगळ्याचा मागोवा आणि प्राणायामामध्ये आज आपण केलेला शीतली प्राणायाम. नाकाने एक खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया आणि तोंडावाटे हा संपूर्ण श्वास सोडून देऊया. रिलॅक्स, रिलॅक्स आणि रिलॅक्स. उत्तानम शववद्भिर्न शयनम तच्छवासनम शवासनम श्रांतिहरणम चित्त विश्रांतिकारक. शरीराला विश्रांती, मनाला शांती देणारं असं हे चैतन्यासन, आनंदासन. शरीरातला माझा प्रत्येक अवयव, पेशी, सांधे मी आता रिलॅक्स, शिथिल करत जाणार. माझे दोन्ही पाय, पायांची बोट, तळपाय, टाच, बोटा, पोटऱ्या, गुडघा, मांडीचा भाग, संपूर्ण दोन्ही पायांच्या जांघेचा भाग मी मनाने शिथिल करत जात आहे. माझ्या सीटचा भाग, माझ्या कमरेचा भाग तोही शिथिल होत चाललेला आहे. माझे दोन्ही हात, हातांची बोट, तळहात, मळहात, मनगट, पोपट, दंड, खांदा रिलॅक्स होत आहे. पाठकड्यांमध्ये 33 मणक्यांची माळ शिथिल होत आहे. उदरभाग, उरभाग, तिथले सगळे महत्वाचे स्नायू, छातीच्या बरगड्या, तिथला पिंजरा, तिथली फुफ्फुस, छोटस हृदय जे आता विश्रांती घेत आहे तेही शिथिल होत चाललेलं आहे. हनुवटी, कंठातील महत्वाचा भाग शिथिल होत आहे. हनुवटी, दात, तोंडाच्या आतली सैल सर्जी, दोन दात, दोन कान, नाकाचा भाग, दोन्ही नाकपुड्या, नाकाचा शेंडा, अलगद मिटलेले 2 डोळे, डोळ्यांच्या आतली बुबुळ, पापण्या, डोळ्या, भूमध्य, विरहित कपाळ, डोक्याचा मागचा भाग, टाळूचा भाग आणि माझे केस शिथिल होत आहे. पायाच्या नखापासून ते टाळूपर्यंत संपूर्ण शिथिलतेचा मी या क्षणी अनुभव घेत आहे. माझी जाणीव माझ्या श्वासाकडे आहे. मी श्वास घेत आहे, मी श्वास सोडत आहे. श्वास घेताना सोडताना होणाऱ्या पोटांच्या हालचालीकडे माझे लक्ष आहे. मी श्वास घेताना त्या सृष्टीतली, निसर्गातली सकारात्मकता, प्राणशक्ती माझ्यात भरून घेत आहे आणि मी श्वास सोडताना माझी सगळी नकारात्मकता, माझ्या सगळ्या व्याप मी बाहेर सोडून देत आहे. त्या क्षणी मी शांतता, सुख, समाधान याचा अनुभव घेत आहे. मला खूप छान वाटतंय, खूप बरं वाटतंय. माझा आत्मविश्वास वाढत आहे, माझी इच्छाशक्ती प्रबळ होत आहे. शरीर मनाच्या या शांत आणि प्रसन्नाच्या स्थितीत स्वतःला एक संकल्प देऊया. माझं शारीरिक मानसिक आरोग्य उत्तम राहण्यासाठी, औषध विरहित, व्याधी विरहित राहण्यासाठी उचित अशी योग साधन नित्य निर्माण यथाशक्ती करणार. माझा रोजचा 1 तास हा मी स्वतःला देणार आहे. म्हणून आपल्या आई वडिलांचं, गुरुजनांचं स्मरण करूया, इष्टदेवतेचं स्मरण, त्यांचे आशीर्वाद,
आणि त्यांच्या आशीर्वादाने पुन्हा एकदा आपण आपल्या दिवसाला आता सुरुवात करणार आहोत. प्रचंड आत्मविश्वास, इच्छाशक्ती प्राप्त झालेली आपली मनस्थिती, प्रचंड सकारात्मक ऊर्जा आपल्यामध्ये आहे. दोन्ही हातापायांच्या बोटांमध्ये हलकीशी हालचाल, मान डावीकडे उजवीकडे सावकाश फिरून घेऊया. डाव्या कुशीला वरून बैठक स्थितीमध्ये येऊया. उजव्या हाताच्या हाताने डोळे अर्धत मिटलेले दोन्ही हात जोडून घेऊया. प्राणायामात शांतीपाठ. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. नमन मुद्रा जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर. एक श्वास भरून घेऊया. श्वास सोडत कमरेतून पुढे झुकूया. जोडलेले हात आणि कपाळ जोडले. आपली साधना ओमला समर्पित. सावकाश श्वास घेत घेत कमरेत बसत. श्वास सोडत दोन्ही हात खाली. नेत्र स्पर्श. अलगद डोळे उघडून एक दृष्टी ओमकडे. हरिओम. धन्यवाद. आपली साधना इथे संपन्न होत आहे. भेटूया सोमवारी सकाळी 6:30. उद्या परवा आपल्याला सुट्टी आहे. सोमवारपासून आपण सूर्यनमस्कारांना सुरुवात करतो. ठीक आहे. भेटूया सोमवारी सकाळी 6:30. हरिओम. मीटिंग एंड करते. शुभ दिवस. हॅपी वीकेंड.